नमस्कार मित्रांनो, मी अथर्व गायकवाड आपल्या अथर्व यूट्यूब ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मी मोजून 4 ते 5 मिनिटात आपल्याला आई या शब्दाविषयी माहिती सांगणार आहे। कारण आई या शब्दावर कितीही बोलता येऊ शकते, पण आपला ब्लॉग हा फारच मोठा होईल। मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलाच असेल, त्यावरून आजचा ब्लॉगचा विषय तुम्हाला समजलाच असेल। तरी मी तुम्हाला सांगतो, आजचा विषय आहे जगातील एकमेव सत्य, ती म्हणजे आई। आणि आज मी आईविषयी बोलणार आहे। मित्रांनो, आई या विषयावर किंवा शब्दावर अनेक निबंध, कविता, धडे, पुस्तके आहेत। मग तुम्ही म्हणाल, मी काय वेगळं सांगणार आहे? मी आई या शब्दावर बोलायचे का ठरवले? कारण या शब्दावर बोलणे जेवढे सोपे आहे, तेवढेच कष्ट आई या शब्दात आहे। कारण या विश्वाची निर्मिती एका आईनेच केलेली आहे। या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक जीवास आई असतेच, म्हणून प्रत्येक माणसाच्या श्वासावर आईचाच अधिकार असतो। आई म्हणजे श्वास, आई म्हणजे विश्वास, आई म्हणजे त्याग, आई म्हणजे शिस्त, आई म्हणजे जीवन, आई म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रवास। आपल्याला जन्म दिल्यापासून तर मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात जे काही चांगल्या गोष्टी घडतात, त्या सर्व आईनेच आपल्याला दिलेल्या चांगल्या संस्कारानेच घडतात। आई नेहमी मुलांना चांगले संस्कार देत असते, यातूनच मुले भविष्य घडवत असतात। बाकी 20 ते 30% समाजाचा तसेच आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव मुलांवर पडत असतात आणि त्यातूनच घडतो तो आजचा भविष्यातील तरुण। आज अवघ्या महाराष्ट्रातून पायदिंडी पंढरपूरकडे जात आहे। लाखोच्या संख्येने लोक पंढरपूरकडे विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात आहे। यात अनेक माता हा खडतर प्रवास करून माऊलीकडे तासनतास रांगेत उभे राहून काय मागणी मागित असतील, याचा विचार आपण कधी केला का? नाही ना। ज्या माऊली पंढरपूरला गेल्या त्या कुणाच्या तरी आई आहेत ना। त्या स्वतःसाठी काही मागणार नाही, पण आपल्या मुलांची चांगली प्रगती होण्यासाठी विठुरायाकडे साकडे नक्कीच घालतील। आणि आपण माझी आई हा निबंध वाचलाच असेल। यात आई सकाळी उठल्यापासून काय काय आपल्या सर्वांसाठी करते हे निबंध किंवा पुस्तके वाचायची गरज नसून प्रत्यक्षात प्रत्येक घरात प्रत्येक जण अनुभवत असतो। आणि म्हणून मित्रांनो, मला असे वाटले की या विसर पडलेल्या आईची थोडीशी ओळख सर्वांना करून द्यावी। आणि जे कोणी आईपासून दूर गेलेले असतील, त्यांनी आपण जन्मापासून तर नोकरीपर्यंत मागील सर्व आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या गोष्टीची आठवण करावी व त्या माऊलीची सदा आनंदी ठेवावी। मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आवडला असेल तर इतका शेअर करा की घराघरातील प्रत्येक आईपर्यंत हा व्लॉग पोहोचला पाहिजे। आणि नेहमीप्रमाणे लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद।